आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, सन्माननीय गुरुजन, उपस्थित गावकरी आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व देशप्रेमी मित्रांनो, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। मित्रांनो, आज 15 ऑगस्ट भारताच्या इतिहासातील अत्यंत सुवर्ण, गौरवशाली आणि अभिमानास्पद असा हा दिवस। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताने प्रदीर्घ ब्रिटिश गुलामीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्याचा नवा सूर्य पाहिला। आज आपण भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरा करत आहोत। मित्रांनो, आज आपण ज्या स्वतंत्र, सुरक्षित आणि प्रगतिशील वातावरणात जगतोय, ते स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही। या स्वातंत्र्यामागे हजारो राष्ट्रभक्तांचा त्याग, संघर्ष आणि प्राणांचे बलिदान दडलेले आहे। महात्मा गांधींचे अहिंसक आंदोलन, पंडित नेहरूंचे मुत्सद्दी नेतृत्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक अधिष्ठान, तसेच भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सुभाषचंद्र बोस आणि चंद्रशेखर आझाद यांसारख्या हजारो क्रांतिकारकांचा ज्वलंत त्याग यामुळेच आपला भारत देश स्वतंत्र झाला। सीमेवर अहोरात्र पहारा देणारे आपले शूर सैनिक आणि शेतात घाम गाळणारे शेतकरी यांच्यामुळे आपला देश आज सुरक्षित आणि समृद्ध आहे। या सर्व हुतात्म्यांना, सैनिकांना आणि भारत मातेच्या सुपुत्रांना मी मनापासून प्रणाम करतो। मित्रांनो, आजच्या तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून मी विचार करतो की आजच्या काळात खरी देशभक्ती म्हणजे काय। केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला राष्ट्रध्वजाला वंदन करणे एवढीच देशभक्ती मर्यादित नाही, तर आपल्या दैनंदिन आयुष्यात एक जबाबदार नागरिक म्हणून जगणे म्हणजे देशभक्ती। देशाची संपत्ती, ही जी देशाची संपत्ती आहे, ही संपत्ती जपणे, परिसर स्वच्छ ठेवणे, निसर्गाचा समतोल राखणे, भ्रष्टाचाराविरोधात उभे राहणे आणि डिजिटल युगात अफवांना बळी न पडता सत्याची साथ देणे ही आजची खरी देशभक्ती आहे। आज आपला देश विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, स्पेस रिसर्च आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात जगात अग्रेसर होत आहे। परंतु गरिबी, प्रदूषण, बेरोजगारी आणि सामाजिक विषमता यांसारख्या आव्हानांवर मात करणे अजूनही बाकी आहे। ही आव्हाने पेलण्यासाठी आणि भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आजच्या तरुणाईने उच्च शिक्षण, कठोर परिश्रम आणि राष्ट्रप्रेमाची कास धरणे गरजेचे आहे। आपण सर्वांनी आज एक संकल्प करूया, मी निष्ठावंत राहीन, मी प्रामाणिकपणे अभ्यास करेन आणि माझ्या कर्तृत्वाने माझ्या भारत मातेचे नाव जगात उज्ज्वल करेन। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। भारत माता की, भारत माता की। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल वर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।